नागपूर शहरातील कोराडी परिसरातील दर्पण बार अँड रेस्टॉरंट मध्ये चोरीची घटना समोर आली आहे। चोरट्यांनी शटर तोडून आत प्रवेश करत रोख रकमेसह महागडी विदेशी दारू लंपास केली आहे। या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान उभे राहिले आहे। नागपूरमधील कोराडी परिसरात ही चोरीची घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार 15 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास दर्पण बार अँड रेस्टॉरंटचे कर्मचारी नेहमीप्रमाणे बार बंद करून घरी गेले होते। यात संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बारचे शटर तोडले आणि आत प्रवेश केला। सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्यांच्या हालचाली स्पष्टपणे दिसून येत आहे। विशेष म्हणजे चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध आणि सराईत पद्धतीने ही चोरी केली असल्याचे दिसते। चोरट्यांनी काउंटरमधील रोख रक्कम तसेच बारमध्ये ठेवलेल्या महागड्या विदेशी दारूच्या बाटल्यांवर डल्ला मारला। या चोरीमुळे बार मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। या प्रकरणी बारचे व्यवस्थापक दिनेश सिंह यांनी कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे। दरम्यान कोराडी आणि शिवाजीनगर परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिक नागरिकांनी पोलिसांनी गस्त वाढवावी आणि चोरट्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी केली आहे। कोराडीतील दर्पण बार चोरी प्रकरणात पोलीस तपास वेगाने सुरू असला तरी शहरात वाढणाऱ्या चोरीच्या घटनांनी नागरिकांची चिंता वाढविली आहे। या प्रकरणातील आरोपींना लवकरच अटक होते का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।